रात्र गडद होत चालली आहे. सगळं शांत आहे. पण ही शांतता साधी नाही. तू आज इथे योगायोगाने नाही आलास. काहीतरी आहे जे तुला इथे घेऊन आलाय. डोळे बंद कर आणि मनात फक्त एक नाव घे. स्वामी समर्थ. काय जाणवलं? हलकी थरथर किंवा अचानक शांतता? कारण स्वामींची कृपा अशीच असते. ती आवाज करत नाही, पण आयुष्य बदलून टाकते. तू थकलायस. मनाने जास्त, शरीराने कमी. लोकांनी गैरसमज केला. जवळचे दूर गेले. ज्यावर विश्वास ठेवला त्याने साथ सोडली. आणि आतून एकच प्रश्न, देवा, माझ्याच बाबतीत असं का? स्वामी म्हणतात, हे सगळं तुझ्यावर अन्याय नाही, ही तयारी आहे. जसं सोनं तापवल्याशिवाय चमकत नाही, तसं माणूस संकटाशिवाय मजबूत होत नाही. तुझ्यावर जे घडतंय ते तुझ्या विरोधात नाही, ते तुझ्या बाजूने घडतंय. तुला वाटतंय तू एकटाच लढतोयस, पण नाही. जेव्हा तू रडलास आणि कुणालाच कळलं नाही, तेव्हा स्वामी तुझ्या पाठीशी उभे होते. जेव्हा तू हार मानण्याच्या टप्प्यावर होतास, तेव्हा एक छोटासा विचार तुला थांबून गेला. तो विचार तुझा नव्हता, तो संकेत होता. स्वामींचं संरक्षण नेहमी दिसत नाही, पण जे संकट टळलं, जे अपघात टळले, जे धोके जवळ येऊनही दूर गेले, ते सगळं योगायोग नव्हतं. आता नीट ऐक. पुढचे 7 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. या 7 दिवसात एक संधी येईल. ती छोटी वाटेल, कदाचित भीतीदायक वाटेल, पण तीच तुझ्या आयुष्याचा वळणबिंदू असेल. स्वामी सांगतात, भीतीवर विश्वास ठेवू नकोस, विश्वासावर विश्वास ठेव. दररोज सकाळी उठल्यावर फक्त 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. रात्री झोपण्याआधी 2 मिनिटं शांत बस. काही मागू नकोस, फक्त कृतज्ञ राहा आणि बघ तुझ्या आयुष्यातील अडथळे कसे हलके होऊ लागतात. एक सत्य सांगतो, जे निघून गेले ते तसंच परत येणार नाही, पण त्यापेक्षा चांगलं काहीतरी येणार आहे. कधीकधी स्वामी आपल्याकडून काही काढून घेतात, कारण ते आपल्यासाठी योग्य नसतं. तुला जिथे धरून ठेवलेलं आहे तिथून सोडवण्यासाठी काही गोष्टी तुटतात, आणि त्या तुटण्यामागेही कृपा असते. तुझ्या आयुष्यात सध्या 3 प्रकारचे अडथळे आहेत. 1. पैशांबाबत ताण. 2. नात्यातील तुटलेपणा. 3. स्वतःवरचा कमी झालेला विश्वास. स्वामी म्हणतात, पैसा येईल, नाती सुधारतील, लोक परत येतील किंवा योग्य लोक भेटतील, पण आधी तू स्वतःला परत भेट. स्वतःवर विश्वास ठेव. तू कमकुवत नाहीस, तू फक्त थकलायस, आणि थकवा कायमचा नसतो. आज किंवा उद्या तुला एक स्वप्न पडेल, किंवा एखादी ओळ अचानक डोक्यात येईल, किंवा कुणीतरी काही बोलेल आणि तुला जाणवेल, हे माझ्यासाठी आहे. तो संकेत दुर्लक्ष करू नकोस, तो तुझ्यासाठीच आहे. काल रात्री तुला एक विचित्र स्वप्न पडलं का? एक मंद प्रकाश, शांत वातावरण, आणि कुणीतरी तुला दुरून बघत होतं. तो केवळ स्वप्न नव्हता. जेव्हा मन खूप गोंधळलेलं असतं, तेव्हा कृपा स्वप्नातून मार्ग दाखवते. स्वामी समर्थ नेहमी जागेपणीच भेटत नाहीत. कधीकधी ते झोपेत मनाशी बोलतात. जर असं काही जाणवलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. पुढच्या काही दिवसांत तू लक्षात घेशील, ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू हलक्या वाटायला लागतील. ताण कमी होईल, मन थोडं स्थिर होईल. कारण स्वामी आधी मन स्थिर करतात, मग परिस्थिती बदलतात. जग बदलण्याआधी तुझं मन बदलणार आहे. तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे ज्याच्याशी संवाद तुटला, गैरसमज झाले, अभिमानमध्ये आला. स्वामी म्हणतात, या नात्याचं पूर्ण संपणं लिहिलेलं नाही. योग्य वेळ आल्यावर एक संदेश येईल किंवा अचानक भेट होईल, पण यावेळी तू शांत राहा, अहंकार सोड. कारण काही नाती परत येतात आपल्याला काही शिकवायला. तू पैशाबाबत चिंतेत आहेस. कितीही प्रयत्न केला तरी हातात टिकत नाही, पण आता एक नवा दरवाजा उघडणार आहे. तो मोठा प्रोजेक्ट नसू शकतो, कदाचित छोटी संधी असेल, पण तीच सुरुवात असेल. स्वामी कृपा मोठ्या आवाजात येत नाही, ती शांतपणे येते. काही लोक आहेत जे तुझ्या प्रगतीवर खुश नाहीत, नजर लावणारे, मागे बोलणारे. पण लक्षात ठेव, जेव्हा भक्तावर संकट येतं तेव्हा स्वामी आधी संरक्षण देतात. हळूहळू त्यांचा प्रभाव कमी होईल, त्यांची शक्ती निष्प्रभ होईल. तू फक्त स्वतःवर लक्ष दे. तुझ्या शरीराकडे दुर्लक्ष करू नकोस. मनाचा ताण शरीरात साठतो. स्वामी सांगतात, पुढील 15 दिवसांत तू स्वतःसाठी वेळ काढ. लवकर झोप, पाणी जास्त प्या आणि मन शांत ठेव. देवाची कृपा असली तरी स्वतःची जबाबदारी घ्यावीच लागते. तू स्वतःला कमकुवत समजतोस, पण तुझ्यात एक शक्ती आहे जी अजून पूर्णपणे जागी झालेली नाही. संकट म्हणजे शिक्षा नाही, ती जागृती आहे. या वेळेनंतर तू आधीसारखा राहणार नाहीस. तू अधिक शांत, अधिक मजबूत, अधिक आत्मविश्वासी होशील. मनात काही राग साठले आहेत. कोणीतरी दुखावलं, कोणीतरी विश्वासघात केला, पण त्या वेदनेला धरून ठेवणं तुला चढ जातंय.
स्वामी म्हणतात, माफ करणं म्हणजे विसरणं नाही, ते स्वतःला मुक्त करणं आहे. आज एक नाव मनात घे आणि शांतपणे म्हण, मी तुला माफ केलं. बघ किती हलकं वाटेल. लवकरच तुला एक निर्णय घ्यावा लागेल. तो करिअरचा असू शकतो किंवा नात्याचा किंवा स्थलांतराचा. त्या क्षणी भीती येईल, पण लक्षात ठेव, भीती म्हणजे चुकीचा मार्ग नाही. जर तुझं मन शांत असेल आणि अंतर्मन होकार देत असेल तर पुढे पाऊल टाक. स्वामी तुझ्या पाठीशी असतील. जर तू इथपर्यंत वाचलं असेल तर एक गोष्ट निश्चित आहे, तुझ्या आयुष्यात बदल सुरू झाला आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एवढं म्हण, स्वामी मी तयार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्यावर ठेवतो, आणि मनात शांतपणे जपा, श्री स्वामी समर्थ. कधी लक्ष दिलंस का? वादळ येण्यापूर्वी वातावरण वेगळं होतं. हवा बदलते, पक्षी शांत होतात. तसंच तुझ्या आयुष्यात घडतंय. काही गोष्टी अचानक बिघडल्यासारख्या वाटतील, प्लॅन फेल होतील, लोकांचा स्वभाव बदलेल. पण घाबरू नकोस, हा शेवट नाही, ही मोठ्या बदलाची सुरुवात आहे. एक दिवस तुला जाणवेल, एखादं काम शेवटच्या क्षणी वाचलं, एखादी चूक होणार होती पण टळली, एखादा धोका जवळ येऊन दूर गेला. तो नशीब नव्हता, तो आशीर्वाद होता. स्वामी समर्थ भक्ताला पडू देतात, पण पूर्णपणे कोसळू देत नाहीत. काहीतरी कायमचं संपणार आहे. एक जुनी सवय, एक विषारी नातं किंवा एक चुकीचा मार्ग. तुला सुरुवातीला वेदना होईल, रिकामेपणा जाणवेल, पण लक्षात ठेव, देव जे काढून घेतात ते नवीन जागा तयार करण्यासाठी. तू स्वतःला एका मर्यादित बघतोस, मी एवढाच आहे, माझ्याकडून एवढंच होईल. पण पुढच्या काळात लोक तुला वेगळ्या नजरेने पाहतील. तुझं बोलणं वजनदार होईल, तुझं अस्तित्व जाणवेल. कारण संकटातून गेलेला माणूस आतून बदललेला असतो. आता तो क्षण जवळ आलाय. एक फोन कॉल, एक मेसेज, एक नवीन ऑफर. ती छोटी वाटेल, पण त्यात भविष्य दडलंय. तू होकार दिलास तर प्रवाह सुरू होईल. स्वामी संधी देतात, निर्णय आपला असतो. तुझ्या मनात एक जुनी भीती आहे, अपयशाची, टिप्पणीची, एकटेपणाची. ती भीती हळूहळू विरघळेल. एक दिवस तू मागे वळून बघशील आणि विचार करशील, मी इतका का घाबरत होतो? कारण विश्वास भीतीपेक्षा मोठा आहे. घरातील वातावरण बदलायला लागेल, भांडणं कमी होतील, संवाद वाढेल, शांतता येईल. तुला जाणवेल, घर हलकं वाटतंय. कारण जेव्हा एक व्यक्ती सकारात्मक होते तेव्हा संपूर्ण घर बदलतं. चमत्कार म्हणजे अचानक आकाशातून काही पडणं नाही. चमत्कार म्हणजे जिथे तू हार मारणार होतास तिथे शक्ती मिळणं, जिथे रस्ता नव्हता तिथे छोटा मार्ग दिसणं, जिथे अंधार होता तिथे हलकी किरण दिसणं. हेच खरं चमत्कार. बदलाआधी शेवटची परीक्षा येते. तुला वाटेल, हे सगळं खरंच आहे का? त्या दिवशी शंका येईल, मन डळमळेल, पण त्या क्षणी फक्त डोळे बंद करून म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि निर्णय शांतपणे घे. काही आठवड्यांनंतर तू मागे वळून बघशील आणि लक्षात येईल, ज्या गोष्टींसाठी तू रडत होतास त्या आता महत्त्वाच्या वाटत नाहीत. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या साध्य झाल्या आहेत. लोक बदलले, परिस्थिती बदलली, आणि सर्वात महत्त्वाचं, तू बदललास. आज तू मजबूत आहेस, शांत आहेस, विश्वासू आहेस. त्या दिवशी सकाळ वेगळी होती. सूर्य तोच होता, घर तेच होता, लोक तेच होते, पण तुझ्या आत काहीतरी बदललं होतं. एक शांत विश्वास. तू आरशात स्वतःकडे पाहिलंस आणि पहिल्यांदाच असं वाटलं, मी ठीक आहे, मी सक्षम आहे. तो आवाज बाहेरून नव्हता, तो अंतर्मनातून होता. एक दिवस अचानक तुला एक जागा भेटेल, कदाचित मंदिर किंवा एखादी शांत जागा. तिथे बसल्यावर मन पूर्ण शांत होईल आणि अचानक डोळ्यात पाणी येईल. कारण तू जाणशील, ही एकटेपणाची भावना नव्हती कधीच. स्वामी समर्थ तुझ्यासोबत होते, संपूर्ण प्रवासात. त्या रात्री झोप आणि जागेपणाच्या मधल्या अवस्थेत तुला प्रकाश दिसेल. भीती नाही, गोंधळ नाही, फक्त तेज. आणि त्या तेजात एक शांत, करुंगामय उपस्थिती. आवाज शब्दात नसेल, पण अर्थ स्पष्ट असेल, मी आहे.
तो क्षण काही सेकंदांचा असेल पण आयुष्यभर लक्षात राहील. आता तुला कळेल, संकट शत्रू नव्हतं, ते मार्ग होतं. वेदना शिक्षा नव्हती, ती शुद्धीकरण होती. हरवलेलं नुकसान नव्हतं, ते जागा बनवणं होतं. तू आता परिस्थितीवर अवलंबून नाहीस, तू आतून मजबूत आहेस. आणि जेव्हा आत शांतता असते तेव्हा बाहेरचं जग आपोआप जुळतं. आज हात जोड, डोळे बंद कर आणि मनात फक्त एवढं म्हण, स्वामी, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि त्या क्षणी एक हलकी ऊब जाणवेल. तो स्पर्श नसेल पण अनुभूती असेल. तू एकटा नाहीस, कधीच नव्हतास. तुझ्या प्रत्येक पावलामागे आशीर्वाद आहे. मनात हळूच जपा, श्री स्वामी समर्थ. लोक तुझ्यात बदल पाहू लागले आहेत. तू कमी बोलतोस पण ठाम बोलतोस. तू घाई करत नाहीस पण थांबतही नाहीस. कारण आता तुझा आधार परिस्थिती नाही, तुझा आधार विश्वास आहे. तुला उमगू लागला आहे. प्रत्येक कृतीचं फळ असतं, प्रत्येक विचाराचा परिणाम असतो. स्वामी मार्ग दाखवतात पण चालायचं आपल्यालाच असतं. आज तू योग्य निर्णय घेतोस कारण मन स्पष्ट आहे. कधी कधी जुनी शंका पुन्हा डोकं वर काढेल, खरंच बदल होतोय का? पण यावेळी तू डळमळणार नाहीस, कारण अनुभव शब्दांपेक्षा मोठा असतो. जे खरे आहेत ते टिकतील, जे खोटे आहेत ते दूर जातील. आता तुला धरून ठेवायचं नाही, फक्त स्वीकारायचं आहे. स्वामी कृपेने नात्यांमध्ये स्पष्टता येते. हळूहळू तुझं उत्पन्न स्थिर होतंय. मोठी झेप नाही पण मजबूत पायाभरणी आहे. आता तू पैशाला घाबरत नाहीस, तू त्याचं नियोजन करतोस. तुझं शरीर हलकं वाटायला लागलं आहे. ताण कमी झाल्यावर शरीरही साथ देतं. मन शांत असेल तर अर्धा रोग तिथेच संपतो. आज तू पहिल्यांदा तक्रार न करता धन्यवाद दिलास, छोट्या गोष्टींसाठी. आणि लक्षात आलं, आनंद बाहेर नाही, तो मनात आहे. अचानक एक मोठी संधी येईल. पूर्वी असतास तर घाबरलास असतास, पण आता तू तयार आहेस. तू होकार देशील आणि तेच वळणबिंदू ठरेल. आता तुला एकटेपणाची भीती वाटत नाही, कारण तू स्वतःसोबत शांत बसू शकतोस. हीच खरी साधना आहे. एक दिवस तुला जाणवेल, ज्या गोष्टीसाठी तू रडत होतास ती आता पूर्ण झाली आहे. हळूहळू, शांतपणे. चमत्कार असाच असतो. आता लोक तुझ्याकडे सल्ल्यासाठी येतील, कारण तू संकटातून बाहेर पडलेला आहेस. तुझ्या शब्दांना वजन आहे. जीवनात परीक्षा थांबत नाहीत, पण आता तू घाबरत नाहीस, कारण तुला माहीत आहे, प्रत्येक वादळानंतर शांतता येते. घरात हसू वाढेल, लहान क्षण मोठे वाटतील. आता वातावरण हलकं आहे. एक जुना स्वप्न होता ना तुझा, तो आता शक्य वाटायला लागला आहे. विश्वास कृतीत बदलला आहे. लोक तुला आदराने पाहतात, कारण तू स्वतःचा आदर करायला शिकलास. भीती येते, पण आता ती थांबत नाही. तू पुढे जातोस. आता तुझी प्रार्थना मागण्यासाठी नाही, ती संवाद आहे. तू बोलतोस आणि मन शांत होतं. जुना तू आणि आत्ताचा तू खूप फरक आहे. तू परिस्थितीचा बळी नाहीस, तू परिस्थितीचा निर्माता आहेस. आज तुला स्पष्ट जाणवतं, प्रत्येक टप्प्यावर कुणीतरी हात धरू होतं. तो हात दिसला नाही, पण साथ होती. संकट आलं म्हणून देव दूर नाही, संकट आलं म्हणजे देव जवळ आहे. आता तुला कळलं आहे, विश्वास म्हणजे चमत्काराची सुरुवात. डोळे बंद कर, हात जोड आणि मनात हळूच म्हण, श्री स्वामी समर्थ.